राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती व मनाचे श्लोक समाविष्ट करण्याचा विचार सुरू असून मनुस्मृती व मनाचे श्लोक यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा प्रयत्न सुरू असल्यानं त्या संभाजी ब्रिगेडनं तीव्र विरोध केलाय। याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पत्र पाठवून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आलाय। हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे। महाराष्ट्रात अनेक जाती धर्माचे लोक राहतात, त्यामुळे शाळा या धर्मनिरपेक्ष विचारांच्या असल्या पाहिजेत। अस्पृश्यता, भेदाभेद करणारी, स्त्रियांना हीन लेखणारी मनुस्मृती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी जाळली होती आणि त्याच मनुस्मृतीचा समावेश अभ्यासक्रमात करणं हे कृत्य संविधान विरोधी आणि संतापजनक आहे। महाराष्ट्राला जगद्गुरू तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, गाडगे बाबा, तुकडोजी महाराज यांसारखी महान संत परंपरा आणि प्रागतिक विचारधारा असताना हा पेशवाई खटाटोप निंदनीय असल्याचं म्हटलंय। जर महाराष्ट्र शासनानं शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश केला तर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी दिलाय। यावेळी संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम, संभाजी भोसले, अरविंद शेळके, सीताराम बाबर, सचिन क्षीरसागर, रुपेश क्षीरसावंगी, विजय बिल्लेगुरू, पिंटू पांढरे, अनिल माशा, विठ्ठल भोसले, रमेश चव्हाण, ओंकार कदम, दत्ता पवार आदी जण उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षणक्रम अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने मनाचे श्लोक आणि मनुस्मृती याचा समावेश शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याचा घाट घातला गेलेला होता। त्याच संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तीव्र आम्ही विरोध करीत आहोत। कारण हजारो वर्षापासून आमचा बहुजन समाज आता कुठे गुलामगिरीतून मुक्त झाला होता। मनुस्मृतीमध्ये वर्णव्यवस्था आहे, जातीपाती भेदाभेद आहे आणि मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना हीन वागणूक दिलेली आहे। त्यामुळे घटनेने समानता ही धोक्यात आलेली आहे। याचा अर्थ संविधान धोक्यात आलेला आहे। कारण अशा मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करून पेशवाईचा उदो हे शासन करीत आहे। त्यामुळं आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांना निवेदनाद्वारे या ठिकाणी पत्र पाठवलेलं आहे की त्यांनी जो हा निर्णय भविष्यात घेणार आहेत त्या संभाजी ब्रिगेड तीव्र विरोध करणार असून जर तुम्ही मनुस्मृतीचा जर शालेय पाठ्यक्रमामध्ये जर समावेश केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने देत आहोत। तसेच या पाठ्यक्रमामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान शौर्यवंत विचार पराक्रम याचा समावेश केलं तर अतिशय बरं होईल। छत्रपती संभाजी महाराजांना न्याय देण्याचं काम शासनाने करावं। त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना जे संविधानामध्ये आपले न्याय हक्क याचं माहिती व्हावी म्हणून संविधानाविषयी अभ्यासक्रम सुद्धा त्यामध्ये समावेश करावा अशी मागणी आम्ही करीत आहोत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।